हे काय रे पाऊस वाट लागली नमस्कार मित्रांनो, मी सनी माने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आता सध्या मी माझ्या जेजे हॉस्पिटल, माझ्या जन्मभूमी या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे गोकुळ काला आज उत्सव आहे. ते माझे मित्र ह्या लोकांनी ना खरोखर सांगू महिनाभर खूप प्रॅक्टिस केली, सराव केला. तर तुम्हाला मी चोर गोविंदाची पण व्हिडिओ दाखवली. तर मी आज तुम्हाला आज गोकुळ काला आहे तिची मी तुम्हाला आज मुंबई नगरीमध्ये आमचा नवयुग गोविंदा पथक जेजे हॉस्पिटल हा बाहेर पूर्ण मुंबई नगरीमध्ये फिरतो आम्ही. तर आता मित्र आपले कडक साखर लागतात आमचे आणि या टायमाला आम्ही आजसाठी प्रयत्न करणार आहे. फक्त एवढंच आहे की पावसाने ना पूर्ण घोळ घातलाय, रात्रभर पाऊस आहे, रात्रभर. तरी पण आमची पोरं ना फुल जिद्दी आहेत, हे आम्हाला माहिती आहे. आता तुमचा विचार असेल की मी टी शर्ट काय ना घातली, तर माझी टी शर्ट आहे ना VIP टी शर्ट ती येते आहे माझ्या भावाकडे ऍक्च्युली आहे ती. तर आता ती येणार आहे टी शर्ट, तर मी पण टी शर्ट घालणार आहे दहीहंडीची. तर आता आम्ही बाहेर तुम्हाला मी दाखवतो. मोस्टली मी मुंबई आमच्या कॉलनीमधले ना जेजे हॉस्पिटलचे 3-4 हांड्या दाखवणार आहे, कारण मजा असते ती बाहेर असते हांडी बघायची. तर आता मी मेन हांड्या इकडच्या आमच्या दाखवणार आहे आमच्या जेजे हॉस्पिटलच्या. त्याच्यानंतर आपण बाहेरच्या हांड्या दाखवा. ओके, तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा तुम्ही बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बोल 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 बजरंग बली की जय. संतोष भाऊ भारी हा, पण मस्त वाटतोय ना, एक नंबर. सोनीले पण लावलं. अरे वा, एक नंबर रे, भारी भारी. आपण तुम्ही कुठच्या थराला असतात? शिडीला अशी काय? अरे वा, काय किती? 8 हे ईश्वरा परमेश्वरा इथले जागेवाले महाराजा, गणराया, गणपती बाप्पा, साईनाथ महाराजा, दत्तगुरु महाराजा, मुंबईची मुंबादेवी माते, महालक्ष्मी माते, साईनाथ महाराजा, इथले आपले गाडगे महाराजा, तुम्हाला स्मरून हा नवयुग गोविंदा पथक हात जोडून उभे आहे. आणि तुम्हाला शुभाशीर्वाद देण्यासाठी हे 2 उभे इथे आपले आमदार साहेब श्री मनोजी जामसुदकर व तसेच त्यांच्या सौभाग्यवती सोनम जामसुदकर या सत्यनारायणचा जोडा इथे साक्षात आपल्याला उभा राहिलेल्या आशीर्वाद देण्यासाठी आज नवयुग गोविंदा पथक गेले 25 दिवस तुम्ही सराव करत आहात. त्या सरावाची आज खरोखरची आज रंगीत तालीम म्हणता येणार नाही, आज खरोखरची फायनल आहे. आज जिकडे तिकडे या मुंबापुरीमध्ये ठाण्यामध्ये हांड्या बांधलेल्या आहेत, त्या हांड्यांचा आपण खेळ खेळण्यासाठी आज गोविंदा या मुंबापुरीतून या जागेतून आपण जात आहोत. तर ज्या ज्या हंडीला आपण हात टाकणार आहोत त्या हंडी यशस्वीरित्या आपल्या पदात पडू द्या अशी विनवणी करण्यासाठी, हात जोडण्यासाठी इथल्या जागेवाल्या महाराजा, सगळ्या गणपती बाप्पा, सगळ्या देवदेवतांना आपण हात जोडून इथे उभे आहोत. व शुभ आशीर्वाद या गोविंदाच्या पाठी राहून दे व त्यांना कोणतीही इजा न होता जसे हंडीला या विभागातून जातील व परत तसेच इकडे यावे व यशस्वीरित्या यावे यासाठी तुम्हाला श्रीफळ देत आहोत, तो मान्य करून घ्या. तसेच ह्या ज्या आपल्या टी शर्ट वगैरे बनियान आणि पॅन्ट दिसत आहेत ते सन्माननीय जामसुदकर साहेब यांच्या वतीने आपल्याला लाभलेले आहेत, त्यांचा मनपूर्वक आभार. या पहिल्या मानाच्या हंडीला सुरुवात करण्यापूर्वी मी साहेबांना विनंती करतो की आपण श्रीफळ वाढून तोपर्यंत त्याच्या अगोदर 2 शब्द आम्हाला शुभेच्छा द्यावा व आशीर्वाद. आज सालाबादप्रमाणे यावर्षी देखील नवयुग गोविंदा पथक जे कामगार वसाहत येथील सर्व बालगोविंदांच्या सहकार्यातून अति उत्साहाने पार पाडत आहेत. आपण गेले अनेक दिवसापासून या ठिकाणी गोविंदाचा सराव चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि त्या निमित्ताने मी सर्व देवीदेवतांना प्रार्थना करेन की माझ्या नवयुग गोविंदा पथकाला सुखरूपतेने हा गोविंदा सणाचा आनंद घेऊन त्यांना चांगल्या पद्धतीने गोविंदाचे हे थर लावून यशस्वी करून ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सगळ्यांना आमच्या दोघांना गणपती बाप्पा नमो पार्वतीपते.
झालेला आहे, आपल्या गाड्याने गाऊन झालेले आहेत. हे दोन्ही उभे ते इथे उपस्थित झाले त्याबद्दल मी नयूक गोविंदा पथकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मानतो. असंच आपलं आशीर्वाद पाठीशी आमच्या राव तुमचा असतोच. जरी तुम्हाला कळो न कळो तरी तुम्ही आपले येता आशीर्वाद देण्यासाठी. त्या दिवशी देखील तुम्ही आले होता, वहिनी आल्या होत्या आमच्या बनियांचं उद्घाटन करण्यासाठी. आज तुम्ही शुभ आशीर्वाद देण्यासाठी दोन्ही उभयता आलात. तुमचं मनपूर्वक आभार मानतो व नयूक गोविंदा पथकातील मास्तरांना विनंती करतो व मास्तर जे तुम्हाला सांगतील त्या पद्धतीने तुम्हाला थर लावायचे आहेत. कोणी आजूबाजूला जाऊ नका. जे थर शिडीवाले आहेत व त्यांचे सहकारी धरणारे त्यांनी जवळ येऊन उभे राहा. एकदा शिटी मारल्याच्या नंतर परत इकडे तिकडे कुठे जाऊ नका. पहिली मानाची अंडी आपण फोडत आहोत त्याच्यासाठी इथे उभं राहा. बाजूला 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 मध्ये कसे चालले मोठे लक्ष हे मजा प्रणय कशाला कोणी पाठवलं चलिए हे हाय हे हात दाखवा. या वर्षीपासून सुरुवात केलात ना तुम्ही? अरे वा, मस्त वाटलं, छान वाटलं. हा हा या ना घे. आता इथं लावणार तर ओके ओके. छान पण मस्त वाटला. होय होय हो घेतला घेतला. हे महिला मंडळ माझ्या बिग ब्लॉक पहिल्या भावाचे सगळे बघा. चला बाय बाय. आम्ही बाहेर चाललो. हा एकच जोरात एकच फटका. मित्रांनो, हे माझे मित्र आहेत उमेश जाधव आणि संदीप नार्वेकर. हे माझे जुने मित्र आहेत. म्हणजे आम्ही लहान असल्यापासून आम्हाला हे वेळ आहे दहीहंडीचा. आता आम्ही बाहेर राहायला गेलो तरी बघा किती आवड आहे आम्हाला जिजेची. म्हणजे आम्ही काही करू. आता इतक्या पावसामधून ट्रेनचे प्रॉब्लेम असले तरी आम्ही आलोय. भाऊ तू कुठून आला? मी पिटोळ्यावरून आलो. पिटोळ्यावरून आला. आणि मी डोंबोलीवरून आलो. हा पनवेलवरून आला उमेश. तर बघा किती आवड आहे आम्हाला अंडीची. आणि कसं आहे वर्षी देतात सगळे. हा व्यायामशाळा हे बघा. आता आम्ही व्यायामशाळेच्या इकडे चाललो. आपण प्रत्येक टायमाला 8च बोलतो रे. आठ हा 8 बस ना. 8 ना. 8 बस बस बस. हा 8 बघा काय
हा घेतले दिनेशनी तर घेतले आठवा धराचा एक काय आहे ना हा हे हो दिसला मला पण हो हो 7 मिनिटं लावले की 8 लावू नक्की होय हा या हो आलात 8 आहात ना 8 अंडी बघतोय अरे वा बघ काल मॅच बघायला पण आले काल मॅच बघायला पण आलेला छान गणपतीत पण येईल अरे वा ये नाव काय तुझा हितेन हे जवळ आणि सगळ्यांनी हात हे करा शाबाश बसून मिळाली तरी हरकत नाही 7 तर लागले काय हे बाजूच्या सिटीमध्ये मोरया बली की जय 5 ते 6 अंड्या बांधलेल्या त्यापैकी लहानाची अंडी नेहरू व्यायामशाळेने आपल्याला दिलेली आहे त्या नेहरू व्यायामशाळेचं मी पहिला दिवस दिला हा 8,111 रुपयाचं पारितोषिक शाबाश मस्त आमच्या जेजे हॉस्पिटलचा महिला गोविंदा पथक आहे बघा होय हे कोच महिला गोविंदा पथकचे अध्यक्ष साथ दिली त्याबद्दल त्या सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन. शाबास. अशीच आपल्या एरियातून अशी हे महिला मुली जमून अशा पुढे देखील बाहेर देखील जाण्याचा प्रयत्न करूया. नवयुग व्यायामशाळेतर्फे 1,001 रुपये तसेच तर मित्रांनो माझ्या बरोबर आता आमच्या मंडळाचे खजिनदार प्रसाद दादा हे आहेत. हे कल्याणवरून आले विचार करा आणि एवढ्या पावसामधून आम्ही आलो आहे. आणि हा भरत चालू आहे. हा नक्की नक्की
भाऊची सुद्धा आम्हाला खूप आठवण येते. त्यांना सुद्धा मी नमन करतो, धन्यवाद देतो. 2 मिनिट सुंदर आपण गाडगे बाबांचं भजन करूया. संत गाडगे बाबांना भगवान कृष्णाचा अवतार महाराज की बोले, कृष्ण भगवान की गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गाडगे बाबा गोपाला देवजी बाबा गोपाला वृंदावन में गोपाला गली गली में गोपाला मुंबई में है गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हो इथे बघा ए तुम्हें बाकी वाले बाबा की बाकी वाले बाबा की सर्व सभासदांना विशेष सूचना, लवलेन ताराबाग इकडे जायचं आहे याची सूचना आपल्याला इथे करत आहोत. हे दादा हे लाडू खातायत. हे काय लाडू काका? आता आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अंड्या फोडून झाल्या. आता आपण लवण्यांना चालूया. माझगाव ताराबाग माझगाव ताराबाग. आमंत्रण आपल्या महाराजची अंडी एक ठेवली आहे. हा ते अंडी फोडायला आता आपला नवीन जे जे असतं गोविंदा पथक जातोय. हा. अरे वा, हे बघा सिनियर सिटीजन सगळे. हो काय बोल ना आपल्या गोविंदाबद्दल 2 बाईकच्या काय बोला. सगळे आज लहानपणापासून बघतोय. हा जो नवीन गोविंदा पथक जे जे हॉस्पिटल आहे दिवसेंदिवस ह्याचे वाढत चाललेले आहे आणि मुंबईभर पूर्ण आपलं नाव होत आहे. आणि त्याचा आम्हाला सारखा अभिमान आहे की आमच्या जे जे हॉस्पिटलचा गोविंदा आज मुंबई बाहेर पडतात. जे जे हॉस्पिटलचं देखील नाव त्या याने मोठं होत आहे. रिअली जवळजवळ महिनाभर प्रॅक्टिस करत होते आणि त्याचं फळ आम्ही बघितलं आज. हो सगळ्या कोकणातून आले. हिवाळ्यातून आलेले आहेत, गोव्यातून आलेले आहेत, सावंतवाडी दानोलीवरून आलेले आहेत. आधी बाहेरचा गोविंदा करायचो, आता स्वतःचा गोविंदा. आता स्वतःचा हक्काचा गोविंदा आहे स्वतःचा जे जे हॉस्पिटलचा ब्रँड झालेला आहे. आणि किती बाहेर राहायला गेले तरी तुम्ही आपल्या ह्या दिवशी येणारच येणार. येणारच येणार. सगळे जुने रहिवासी या दिवशी आवर्जून इथे येतात. येतात. त्यानिमित्तानं सगळ्यांच्या भेटीगाठी होतात. आणि हा आनंद आम्हाला कायम पुढची एनर्जी देतो वर्षभर. वर्षभर लोकांना पण देतो आम्हाला दत्तरी जगात. हो धन्यवाद काका. ओके चला थँक्यू. ताराबाग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज येथे दहीकाला महोत्सव साजरा होत आहे. विभागातील गोविंदा पथकांना आमचा एवढा पाऊस आहे इकडे ताराबागमध्ये दौड्यांना. आता आपण या 7 तारखेच्या सलामी देणार आहोत. हा पावसाचा दोष आणि आमच्या मुलांचा दोष हा काही कमी होणार नाही. कारण पुष्कळ पाऊस आहे. ऍक्च्युअली आता आम्ही तिथे उभे राहिला ना तर लावायला तिथे पाणी सुद्धा भरलेलं आहे.
पाणी भरलं इथे एवढं. पाणी भरलंय बघ, पूर्ण पाणी भरलंय इकडे. हो ना, खूप पाणी आहे. मुसळधार पाऊस पडतोय. काय पाऊस आहे यार. आणि खऱ्या अर्थाने कृष्ण जन्माष्टमी काल साजरा झालेली आहे. खूप आपण जो महिनाभर तालीम केली, सराव केला, तो आज दिवस उजळला आहे. गोकुळाष्टमी, कृष्ण जन्माष्टमी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आजची सर्वात मोठी ट्रॉफी आपल्याला मिळेल 7,500 रक्कम व विना काका आजची सर्वात मोठी ट्रॉफी असे या दहीहंडीचं स्वरूप आहे. अतिशय उत्कृष्ट असे फल लावत आहेत. अतिशय उत्कृष्ट असे 6 थर येथे नवीन गोविंदा पथकाने लावलेले आहेत. नवीन गोविंदा पथकाने येथे अतिशय उत्कृष्ट असे अतिशय उत्कृष्ट असे आम्ही आता इथे 6 थर लावले. कारण सुंदर 7 थर लावले. पथकाचे हार्दिक अभिनंदन 7 थर लावल्याबद्दल. कारण आम्ही इथे आता 7 थर लावलं होतं, पण खूप पाऊस आहे. खूप पाऊस आहे. जास्त रिस्क घेतली नाही. 7 थरावर खूप सुंदर. आम्हाला पुढे अजून पुढे दिवस काढायचे. भर पावसामध्ये 6 थर लावून ही दहीहंडी फोडलेली आहे. मोठी मानाची ट्रॉफी ही नवयुग क्रीडा मंडळ जे हॉस्पिटल यांना देण्यात येत आहे. अतिशय उत्कृष्ट भर पावसात त्यांनी हे 6 थर लावले. गणपती बाप्पा तर मित्रांनो, आता आम्ही टाटा रुग्णालय इथे आलो आहोत आणि आम्ही लास्ट टाइम 7 थर इथेच लावलेले आणि आता पुन्हा एकदा आम्ही ह्या वर्षी 7 थराची सलामी इकडे देणार आहे टाटा रुग्णालयाच्या इकडे. मी आता आमच्या नवीन गोविंदा पथकाचे 7 थर पहिल्यांदा लावतो. याची मस्त व्हिडिओ पहा. नवीन गोविंदा पथक भर पावसामध्ये 7 थर बघायला मिळतात आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी, जय भवानी. भर पावसामध्ये 7 थर लावणं म्हणजे फार मुश्किल असतं. एकेकाळी रायडर उत्तर देतात.
भर पावसामध्ये 7 थर लावणं काम मुश्किल आहे. आपल्याला वाटतं तसं सोपं नसतं भर लावणं. म्हणून आपण एक सहकार्य करायला जे बाजूच्या गोंडपट आहे त्यांना विनंती करून आपण सहकार्य करायला गोंडपटाला. आणि पाऊस सुद्धा जोरात सुरू झालेला आहे. पिशव्या मारू नका. थर लावून असताना सगळ्यांना विनंती, थर लावून असताना कोणीही पिशव्या मारू नका. आपल्याला विनंती करतो प्लीज. अगर 7 थर लावून गॅरंटी सुटणारे आपल्याला बघायला मिळते. आपलं भाग्य आहे. 3 नंबर 4 नंबर त्या रस्त्यावर आणि कोंडाळा भैरकाला उत्सव मंडळ दरवर्षी या ठिकाणी जे आयोजन करतो या दहीहंडी उत्सवाचं, त्या निमित्ताने हे दहीहंडी पथक या ठिकाणी येऊन हे दहीहंडी करत असतात. आजचा जो गोंडा पथक आता आलेला आहे 2-7 थर लावून ही गोंडा पथक ही दहीहंडी करणार आहे. नवीन गोंडा पथक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा गोंडा पथक आपल्या इथे आलेला. आपलं हार्दिक स्वागत. जे हॉस्पिटलचा काम हा गोंडा पथक इथे आलेला आहे. बोला गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज के, बजरंग बली के, साईनाथ महाराज की. सुंदर असे 4 माने मनाला रचला गेलाय. बाटलीवाले महाराज की, 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 बाटलीवाले महाराज की. जेजे हॉस्पिटल, नवयुग गोविंदा पथक जेजे हॉस्पिटल यांनी कडक साथ चालायची सवय दिलेली आहे. त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. कुंडलीचा रहिवासी मंडळ यांच्यातर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन केलेलं आहे त्यांनी. आणि एक प्रश्न विचारलेला आहे जो मी इथे ओरडत होतो, बाटलीवाले बाबा की जय. तर त्यांना ते आम्हाला विचारतात आहे की बाटलीवाले बाबा काय आहे. तर आपला हा जेजे हॉस्पिटल, आपला जेजे हॉस्पिटल हा बाटलीवाल्या बाबांनी बांधलेला आहे. आणि त्यांचा पूर्ण नाव आहे जमशेद सिंह जिजाबाई. त्यांनी बाटल्या जमा करून हा हॉस्पिटल बांधलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना बाटलीवाले बाबा नाव पडलेलं आहे. बाटलीवाले महाराजची काही कडक लागल्या आपल्याला. फळ भेटलं, मेहनत केली फळ भेटला. बाटलीवाले बाबांच्या आशीर्वादाने आज आमचं घर एवढा भर पावसामध्ये कडक थंड लागले. मित्रांनो, माझ्यासोबत आता प्रणय सकपाळ आहे. हा पहिले 3 एक्के घ्यायचा, आता 2 एक्के घेतो ना.
तर तुला प्रणय आता आपण साथर लावले आणि भर पावसामध्ये लावले ते पण टाटा रुग्णालय या ठिकाणी आपण लावले. तर तुला आता काय वाटतं आपण आपल्या थराबद्दल नवी गोविंदा पथकाबद्दल? आम्ही महिनाभर खूप प्रॅक्टिस केली, खूप नियोजन केलं, पण आता आज आमचा हा परीक्षा दिवस होता. गेल्या वर्षी काही डगमगडगमत लागत होते, पण यावेळी आमचा ध्येय होता की हे 7 उतरवायचे. गेल्या वर्षी आम्ही पडलो होतो 7 पण आमचं यावेळी ध्येय होतं की 7 उतरवायचे आणि पुढच्या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आज खूप जोश होता, भर पाऊस होता, साक्षात वरुण देव आमच्या स्वागतासाठी उभा होता, त्यामुळे आमचा जास्त जोश होता. आणि हे तर आम्ही 7 लावले, उतरवले. आता नंतर आम्ही 8 थराचाही प्रयत्न करणार आहोत, तोही उतरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अरे वा, प्रणयनी मस्त छान बोलला. असं खरोखर असे महिनाभर प्रॅक्टिस केली ना, याचा आज आम्हाला फळ भेटलेलं आहे. आणि आमच्या बाटीवाला बाबांच्या आशीर्वादाने आम्हाला आज आमचे 7 एकदम कडक लागले आणि न पडता आम्ही उतरवलेले आहे इथे. आता इकडचे आम्ही हे सगळं विधिलिखित होतं हो. आणि हे होणारच होतं. आम्ही ठरवलंच होतं की पाऊस असू दे, वारा असू दे, काही असू दे, आम्हाला थर लावायचे आणि उतरवायचे. आणि की थर उतरणं महत्वाचं असते. हो, थर उतरणं हे महत्वाचं असते. आणि इथे टाटा रुग्णालयाची इथे ना पहिला नवी गोविंदा पथक असा आमचा आहे की त्यांनी पहिल्यांदा इथे पहिल्या गोविंदा पथकांनी 7 थर लावले. आम्ही अजूनपर्यंत कोणी इथे लावले नव्हते ना मित्रा. तर मित्र धन्यवाद. आता पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मयूर काय मयूर खालचा बेस 6 वाले हे 6 वाले, हे खालचा बेस वाले 6 वाले. अजय हे शिडीवाले आणि हा बघा हा बुग्या. होय होय किती पाव? 6 पाव? अरे बापरे. दिनेश तुझ्याकडे किती आहे? लिंबू मला कांदा लिंबू इकडे. कशी आहे रे? मस्त आहे ना पावभाजी? एक नंबर. हा. तर मित्रांनो, आजचा जो जेवणाचा बेत होता ते आमचे भरत काका यांनी आज बनवलाय आणि यांच्या सहकार्याने बनवलाय. भरत काका खूपच छान पावभाजी झालेली असते. तर तरी किती माणसांनी बनवली असते? त्यांनी सांगितली 250-300 माणसांची. बघा, आणि अंदाज एकदम प्रॉपर लावला. खूप छान लागले. लोक सगळ्यांनी डबल टिबल खाऊन मागले. धन्यवाद. मस्त वाटलं. हव्या दादाने आम्हाला जेव्हा आमचा सराव शिबिर होता ना, त्या टायमाला आम्हाला अंडी दिलेली. जिंदा प्रतिष्ठा ना दादा, त्या टायमाला आम्हाला अंडी दिलेली हव्या दादानी. असंच सहकार्य करत राहा हव्या दादा. तुझा तुम्ही मोठे, तुमच्या सहकार्य पाहिजे. हा तर मित्रांनो, आता आम्ही विक्रोळी टागोर नगर या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता इथे आम्ही 7 तऱ्हेची पुन्हा एकदा सलामी देणार आहोत. आम्ही आता इथे विक्रोळी टागोर नगरला. मदतीसाठी थोडं पुढे यायचंय, हात द्यायचा बाकीच्या मंडळांनी.
मध्ये अनेक कर्मचारी आमच्या जेजे हॉस्पिटलचे आहेत आणि एकदा जोरदार टाळा होतं. जेजे हॉस्पिटल एवढं लांबून आलं, महाराष्ट्रातील आणि मुंबईतील सर्वात मोठं हॉस्पिटल आहे जेजे हॉस्पिटल. बाटलीवाला बाबाची कृपा आहे आणि पाटील साहेबांचं पण आभार आहे की आमच्या परिसरात एवढी मोठी दहीहंडी बांधली आहे. आणि आवर्जून सांगेल की कन्नमोड आणि टागोरनगरमध्ये 70-75% जेजे हॉस्पिटलचे कर्मचारी आहेत. तर खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू तुम्ही मनापासून आभार आहे. थँक्यू सो मच. आता मित्रांनो आम्ही फोर्टला आलो आहे आणि असं झालं या पावसाने ना यावर्षी म्हणजे खूप त्रास दिला, सगळ्यांना त्रास दिला गोविंदा पथकांना. म्हणजे आमच्याच त्या पूर्ण मुंबई नगरीमध्ये जेवढे गोविंदा पथक होते ना ते खूप पावसाने ना म्हणजे एवढा सकाळपासून पाऊस आहे तुम्ही बघतायत. तर आमचं पण नवीन गोविंदा पथक आहे ना तर इथे विक्रोळीला थरला होता ना थोडे प्रॉब्लेम झाला, कोसळले. पण आता आम्ही फोर्टला आलो आहे. तर आता इथे फोर्टला पण आम्ही 7 तऱ्याची सलामी देणार आहे. आणि कसं झालं आता पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. पण खूप रस्त्यामध्ये पण येताना ना बाईक बीक असे स्लिप होत होत्या काय काय गाड्यांच्या. पुष्कळ पावसाने खूप पाऊस पडला यावर्षी. मोठे मोठे गोंधळून पडले. हो, कारण यावर्षी पहिल्यांदाच असं बघितलं की एवढा पाऊस आला ना. आता पाऊस येऊन जाऊन असतो पण आता यावर्षी एवढा पाऊस. आता आपण सलामी देतोय फोर्टला. तर ही तुम्ही आमची 7 तऱ्याची सलामी बघा. नववी गोविंदा पथक सर जेजे हॉस्पिटलमधील मी आजूबाजूला जे गोविंदा उभे आहेत त्या सगळ्यांना विनंती करतो की त्या सर्व गोविंदाला आपण सहकार्य म्हणून सगळ्यांनी उभे राहावं. ते आपल्यातलेच गोविंदा आहेत जे इथे सगळे गोविंदा उभे आहेत. मी कृपा करून विनंती करतो की नववी गोविंदा पथकाच्या आजूबाजूला आपण हात वरती उभे राहिले तर आपल्यातलाच एक गोविंदा जो वर चढतो त्याला आपलं सहकार्य मिळेल. योगेश नाटकर, सलामी द्यायची आहे. गणपती बाप्पा. चंदन बंद कर शॉवर बंद करे. सप्तशृंगार Yeah.